तर आपल्या ह्या आता चकल्या पूर्ण बनवून झालेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर झालेले आहेत. 1 किलोच्या प्रमाणामध्ये खूप छान आहेत. बघू शकता किती मऊ आणि हे झालेत सॉफ्ट. नमस्कार, चला आपण बनवूया भाजणीची चकली. त्यासाठी लागणारे साहित्य: 4 वाटी तांदूळ. हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. वाटलंच तर तुम्ही वल्ल्या कपड्याने पुसून घेऊ शकता आणि फॅनच्या हवेला सुकवू शकता. 2 वाटी हरभरा डाळ. तांदळाच्या बरोबर अर्ध घ्यायचं आणि हरभऱ्याच्या डाळीच्या अर्ध ही मुगाची डाळ. मुगाच्या डाळीच्या अर्ध ही उडदाची डाळ. त्याच्यापेक्षा कमी साबुदाणा आणि अर्धे वाटी पोहे आणि हे थोडेसे गहू, अर्धा वाटी धने आणि 2 चमचे जिरे. चला आता आपण हे सगळे साहित्य भाजून घेऊया. गॅस चालू करून घेते आता मी. तर आता आपली कढई गरम झालेली आहे. तर हे आता आपण तांदूळ भाजून घेऊया. तर आता हे आपले बघा तांदूळ भाजलेले आहेत. आता आपण तांदूळ काढून घ्यायचे. हे आता आपली हरभरा डाळ. आता आपली ही हरभऱ्याची डाळ भाजून झालेली आहे. तर आता आपण ही काढून घेऊया. आपण ही मुगाची डाळ, उडदाची डाळ, साबुदाणा आणि हे थोडेसे गहू. हे गहू का घेतलेत मी तुम्हाला नक्की सांगेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आपले आता हे जिरे आणि धने टाकून घ्यायचे ह्याच्यामध्येच. ह्याला जास्त भाजायचं नाही, हलकसं भाजून घ्यायचं. गरम जरी थोडेसे झाले तरी होऊन जाते. तर आता आपण हे काढून घेऊया. आता आपण हे सगळं मिक्स करूया आणि दळून आणूया. तर आता आपण ही गरम करायला ठेवलं होतं. आता गरम झालेलं आहे. आपण एवढं मोहन टाकायचं चकलीसाठी. जास्त टाकायचं नाही, जास्त टाकल्यानंतर चकल्या विरघळतात. त्याच्यामुळे बरोबर 1 किलोला एवढं टाकायचं आणि 1 लिटर पाणी टाकायचं. पाणी टाकलेलं आहे. तर हे लसणाचे मीठ आहे. 2 चमचे नमक टाकून 1 गड्डा लसूण टाकलेला आहे. हे लाल तिखट, ओवा असा थोडासा असा चोळून टाकायचा. 1 मोठा चमचा ओवा आणि तीळ. मला आवडेल तितके तीळ टाका तुम्ही. मला तीळ खूप आवडतात म्हणून मी टाकलेले आहेत जास्तीचे. तर 1 किलोसाठी 1 लिटर पाणी ठेवायचं. वाटलंच तर थोडस आपल्याला अंदाज येतो की बाबा कमी पडले तर आपण थोडस वरण नंतर घ्यायचं. तर ह्याला उकळी आली की आपण उकड काढून घ्यायची चकलीची. आता आदन आलेला आहे. तर आपले 1 किलोचं हे पीठ आहे. याच्यामध्ये आपण धने आणि जिरे टाकून वाटून घेतलं होतं. ही वाटीनं 4 वाट्याचं प्रमाण होतं, पण वजनी 1 किलोचं आहे. आता मी हे टाकून घेते. गॅस एकदम स्लो करायचा आणि ह्याची व्यवस्थित उकड घ्यायची. बघू शकता आपलं प्रमाण बरोबर झालेलं आहे. गॅस असंच बंद करून आपण हे असंच झाकून ठेवायचं. तर आता आपले हे 10 मिनिट झालेले आहेत. तर आपली उकड मस्त हे झालेले वापरलेले आहे. तर आता आपण ह्याला खाली ठेवायचं आणि लागल तसं थोडं थोडं मळून शेवगा भरून घ्यायचा. तर आता मी ह्याला खाली उतरून ठेवते आणि कढई ठेवते तेल गरम करायला. असं थोडं थोडं घेऊन असं गिलासानं किंवा तांब्यानं कशाने तर असं फोडून घ्यायचं. जास्त गरम असल्यामुळे हात लावायचा नाही, नाहीतर हात भाजला जातो. बघायचं आता थोडंसं थंड झालेलं आहे. असं थोडा नुसता पाण्यात हात बुडवायचा म्हणजे हाताला लई फोड निघून असं मळून घ्यायचं व्यवस्थित.
आता मस्त गोळा बनवून घ्यायचा. एकटा गोळा बनवून ठेवायचा नाही, वर मळून घ्यायचं थोडं थोडं लागेल तसं. नाहीतर पुन्हा जास्त हार्ड बनते एकदम थंड झालं की पीठ. त्याच्यामुळं हे असा गोळा बनवून घ्यायचा. आणि लसूण टाकून तुम्ही नक्की बनवून बघा, चव खूप छान लागते लसणामुळं. लसणाची चकली आणि त्याच्यातला अर्धा गोळा असा कमी करते, जेवढा लागते तेवढा व्यवस्थित असं मळते. यात असं ही बनवून घ्यायचा उंडा आणि असं ह्याच्यात घालायचा शेवग्यात. आणि हे आपल्या राहिलेलं आहे पीठ ती ह्याच्यात पातेल्यात ठेवायचं, व्यवस्थित गरम राहते. आणि ह्याच्यात गरम तसंच आहे ना. बघा कसं बनते मस्त आपली चकली. मस्त काटेदार बनत आहे, अजिबात तुटत वगैरे काही सध्या नाही. अजिबात तुटत वगैरे काही सध्या नाही. उचलून सध्या आपण ठेवू शकतो. आपण इकडे तेलात सोडून घेऊ. अशी साईडने सोडायची, मोडत वगैरे काही सध्या नाही. बघू शकता तुम्ही. स्लो गॅसवर तळून घ्यायची. अगोदर तेल गरम करायचं आणि नंतर गॅस सुरू करायचा. अजिबात तेलात वगैरे काही विरघळत वगैरे काही सध्या नाही. बघा एकदम स्लो गॅसवर तळायचं. जोपर्यंत बुडबुड्या येते तोपर्यंत तळायचं. बुडबुड्या बंद झाल्या की समजायचं की आता आपली चकली तळत आलेली आहे. बघू शकता अजिबात विरघळली वगैरे नाही. मोहन प्रमाणात घालायचं. चकलीला जर तेल जास्त झालं, मोहन जास्त झालं तर चकली विरघळते. त्याच्यामुळं 1 किलोला 1 पवडी दाखवली होती ना मगाशी मी, त्याप्रमाणे घ्यायचं. एकदम काटेदार मस्त झाली. बघू शकता कितीही वरण धरलं तर तुटत नाही आपली ही तार, कारण आपली उकड छान झालेली आहे. उकड जर ही झाली व्यवस्थित, कच्ची राहिली थोडीशी तर असं ही तुटल्यामुळे उकड छान घ्यायची. बघू शकता किती सुंदर चकली गेली, अजिबात असं तुटत वगैरे काही नाही. तर आता आपण ह्या अशाच सर्व चकल्या करून घेऊ. बघू शकता किती लांब मी असं धरलेले आहे तरी तुटत नाही. खूप छान उकड झालेली आहे. तर आता आपण ह्या सर्व चकल्या करून घेऊ. आता आपले हे गुण थोडीशी कमी झालेली आहे. चकली कधी पण मंद आचेवर तळायची, व्यवस्थित तळली जाते. आता आपली ही चकली तळलेली आहे. बघू शकता की हे प्रत्येक तळताना असं झाऱ्या करायचा, म्हणजे व्यवस्थित तेल मिसळले जाते आणि तेल अजिबात आपल्या चकलीत राहत नाही. बघू शकता तुम्ही किती छान काटे आलेले आहेत. काटेदार चकली किती सुंदर झालेली आहे. अजिबात मोडत वगैरे काही नाही. तीळ पण खूप छान दिसते याच्यावर. सोडताना चकली अशीच सोडायची प्रत्येक वेळेस, आपल्या अंगावर तेल वगैरे काही उडत नाही. बघू शकता आता आपलं तेल हे शांत झालेलं आहे. जोपर्यंत असं तेल एकदम हे होत नाही तोपर्यंत आपलं तळायचं. बघा किती छान झालेले आहे. काहीही मोडणं नाही ना, काही नाही. आपण गहू कशासाठी टाकलं होतं तर चकली आपली तेल कमी पिते गव्हामुळं. आपले भजे, आपण पकोडे वगैरे भजे बनवतो त्याच्यामध्ये पण थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं, त्याच्यामुळं भजे जास्त तेल पित नाही. तर आपण त्याच्यामुळं थोडंसं गहू टाकलं होतं. बघू शकता थोडी तेलकट अजिबात दिसत नाही. किती छान बनलेली आहे काटेदार चकली. आता आपले बघा हे झालेलं आहे. असं लास्ट कसं थोडं थोडं घेऊन तिंबत राहायचं पीठ. आता आपलं एक शेवग्याचा अजून राहिलेला आहे. आता ही बघा एवढ्या चकल्या आपल्या झालेत पूर्ण. हे बघा, तर अशा लास्ट कसतो चकल्या बनते. एकटा गोळा करून घ्यायचा नाही, वरवर तिंबून घ्यायचं. तर आपल्या ह्या आता चकल्या पूर्ण बनवून झालेल्या आहेत. बघू शकता किती सुंदर झालेल्या आहेत. 1 किलोच्या प्रमाणामध्ये खूप छान आहेत. बघू शकता किती मऊ आणि हे झालेत सॉफ्ट.